शेतकरी मित्रांनो, कापूस आणि तूर पिकात कुठलं तणनाशक चालतं का असं जर दुकानदाराला किंवा विद्यापीठाला विचारलं तर आपलं तर सरळ उत्तर तर चालत नाही, शिफारस केलेली नाही एकत्र असलं तर. पेंडामेथिलिन चालतं, पण आपल्याला पेंडामेथिलिनचा रिझल्ट आपल्याला माहिती आहे. फक्त 150 रुपये खर्च करून आपण हे जे तणनाशक आहे हे तणनाशक मारलं होतं, त्याचा रिझल्ट जबरदस्त एकदम शेतीमध्ये आला होता आणि तो आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. कुठल्या कुठल्या पिकाला आपण चालू शकतो आणि मारू शकतो आणि शेतकऱ्याचे तसे वापरलेले आपल्याकडे व्हिडिओसुद्धा आहेत. तर शेतकरी मित्रांनो, रामराम. माझं नाव दीपक आसाराम बुनगी. आपण पाहतात आपली शेती आपली प्रयोगशाळा यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेज. तर तुम्ही अजूनही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, फेसबुक पेज अजूनही फॉलो केलं नसेल तर फॉलो नक्कीच करा. तर माझ्या हातामध्ये दिसतं हे पेंडामेथिलिन. पेंडामेथिलिन जे आहे ते 600-700 रुपये एकर आपल्याला पडतं आणि हे कधी काम करतं तर जमीन लगेच ओली आहे, म्हणजे आज आपण अगोदर धूळ पेरणी केलेली आहे, पाऊस पडला लगेच मारलं 24 तासाच्या आतमध्ये किंवा 48 तासाच्या आतमध्ये, तरच बियाला अंकुरण फुटायच्या अगोदर जर मारल्या गेलं तर चांगला रिझल्ट आपल्याला येऊ शकतो. नसता जर अगोदरची ओली जमीन असेल आणि बीज अंकुरण प्रक्रिया चालू असेल तर जेवढं बीज सुप्त अवस्थेत ते ते बंद होईल, पण जे अंकुरण झालेले ते बीज उगायचं थांबणार नाही. तर ते आपल्याला ही एक अडचण याच्यामध्ये दिसते. या बाटलीचा आपण व्हिडिओ टाकला होता, भरपूर शेतकऱ्यांनी बघितलं सुद्धा. ही बाटली कुठली तर गोल ऑक्सोक्लोरोफेन नावाचं हे घटक असलेली बाटली गोल नावाने आपलं प्रचलित आहे. कांद्याचं तणनाशक म्हणलं की कुठलाही दुकानदार तुम्हाला ऑक्सोक्लोरोफेनच देणार आणि हे जे औषध आहे तर हे औषध तणनाशक म्हणून आपण यावर्षी कपाशीवरती, तुरीवरती, सोयाबीनवरती मारलेलं आहे. रिझल्ट जो म्हणाल तो एक नंबरचा रिझल्ट यांनी मिळालेला आहे. कापूस क्षेत्रामध्ये आपण जे तास यांनी मारलं याच्यामध्ये भरपूर जवळजवळ पूर्ण गवत उगल्याचं आपल्याला दिसून आलं, पण याच्यामध्ये गवत उगल्याचं दिसलेलं नाही. ते मी व्हिडिओसुद्धा टाकलेला आहे. उगवणीपूर्व असलेले हे तणनाशक, हे दोन्ही उगवणीपूर्व तणनाशक असलेले हे दोन्ही तणनाशक, पण याचा खर्च जो आहे याचा खर्च 150 रुपये एकरचा आहे. तर शेतकऱ्यांनी हे आतापर्यंत कशाला वापरलेलं आहे तर याच्यामध्ये कापूस, तूर, सोयाबीन, त्याच्यानंतर हरभरा, याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्याचे रिझल्ट याचे फार चांगले आलेले आहेत. शिफारस नाही आहे, शिफारस तर नसलेल्या बऱ्याचशा गोष्टी आपण शेतीमध्ये करतो. याची सुद्धा शिफारस आपल्या फवारणीसाठी नाही आहे. ब्लोअरने आपण STPने जे नळीने मारलं त्याची शिफारस नाही. आपण पाठीवरच्या फवारणीने मारायला पाहिजे. पण आता बऱ्याचशा काळानुसार गोष्टी बदलत गेल्या आणि त्यानुसार आपण आपल्या शेतीमध्ये बदल करत गेलो. उगवणीनंतर आपण ज्यावेळेस तणनाशक मारतो त्यावेळेस पिकाला थोडा ताण बसतो, थोडा ते थांबतं. पण जर उगवणीपूर्व तणनाशक आपण मारलं तर आपलं जे काही पीक आणि गवत याच्यामध्ये जे कॉम्पिटिशन होतं ते होत नाही आणि पिकाला ताणसुद्धा बसत नाही, स्ट्रेस बसत नाही. याचा अर्थ आपण उगवणीपूर्व तणनाशक मारले गेलं पाहिजे. तसं पाहिलं तर सोयाबीनमध्ये स्ट्रॉंग आर्म वापरतो आपण, त्याच्यानंतर सुमीमॅक्स नावाने वापरतो आपण. अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मी कुठल्याही कंपनीचं आपण रेफर करत नाही किंवा मग मी हा व्हिडिओ त्यासाठी बनवत सुद्धा नाही. पण आपण जे मारलं, ज्याचा रिझल्ट आला ते आपण दाखवायला पाहिजे, कारण शेतकऱ्याचे भरपूर पैसे आपण वाचवू शकतो ह्या गोल या तणनाशकाने. हे माझ्या हिमतीवर मी मारलेलं आहे. माझा त्याचा रिझल्ट तुम्हाला मी दाखवलेला आहे. त्याचे जसं पुढं प्रोसेस जाईल तसं आपण ते सुद्धा आपण तुम्हाला दाखवू. त्याच्यामुळं जर तुम्हाला करायचं असेल तर काही क्षेत्रामध्ये करून पाहायला हरकत नाही. त्याचे काय रिझल्ट येतील हे तुम्हाला नक्कीच लक्षात येतील. मग बरं वाईट ते तुम्ही ठरवून तुम्ही मारू शकता. पण माझे आलेले रिझल्ट मी जे दाखवलेले ते तुम्हाला जर पडत असतील तर तो वापरायचा न वापरायचा हा निर्णय तुमचा राहील. पण जर तुम्ही मला म्हणत असाल तर सोयाबीनमध्ये मला दुसऱ्या तणनाशकापेक्षा या तणनाशकाचा रिझल्ट जो आहे उगवणीपूर्व तणनाशकाचा रिझल्ट एकदम जबरदस्त आलेला आहे. कारण की याचा जो विषय हा पेंडामेथिलिन आपण मारलं, उगलेलं जर गवत असेल तर ते मारणार नाही, पण हे दोन्ही काम करतं. हे विशेष आहे. जर तुम्ही गोल मारलं तर लगेच पानं करपलेली तुम्हाला दिसून येतील आणि लहान लहान गवत लगेच जळायला सुद्धा आपल्याला दिसतं. कांदा पीक क्लिअर ठेवायचं काम हे आतापर्यंत गोल या तणनाशकाने, त्याची बाटलीसुद्धा मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवायचा, मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी त्याचं नाव सांगितलं, आताही त्याचं नाव सांगतो की गोल या नावाने हे तणनाशक बाजारामध्ये मिळतं आणि ते आपण ह्या वर्षी सोयाबीनमध्ये वापरलं, तुरीमध्ये वापरलं. त्याचं प्रमाण सांगायचं राहिलं, मागच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे तसं ह्या व्हिडिओत परत सांगतो. आपण गोल जे तणनाशक आहे हे आता काही क्षेत्रामध्ये आपण अर्धा ml वापरलं, काही क्षेत्रामध्ये जिथं गवत जास्त तिथं पाऊण ml वापरलं, तर त्या दोन्हीचाही रिझल्ट मला फार चांगला आलेला आहे. आपण 1 ml वापरलेलं नाही, शेतकरी वापरतात पण मी वापरलं नाही. कपाशीमध्ये अर्धा ml आपण वापरलेलं आहे. त्याच्यामध्ये राऊंडअप आपण टाकलं होतं, जे की उगलेलं तण घालवण्याचं काम त्या राऊंडअपनी केलं आणि ज्या जमिनीतलं असलेलं तण हे गोलनी थांबवलेलं आहे. आणि सोयाबीनमध्ये सुद्धा आपण गोल मारलेला आहे. रिझल्ट अप्रतिम त्याचा आलेला आहे आणि त्याच्यामध्ये गवत उगलेलं नाही, सोयाबीन जबरदस्त उगलेली आहे. तर हा व्हिडिओ मुद्दाम टाकायचा होता, लवकर टाकायचा होता, कारण की अजून बऱ्याचशा शेतकऱ्याच्या पेरण्या बाकी आहेत. पण मला याच्यासाठी टाकायचं आहे की मी रिझल्ट घेतला आणि तोच मी टाकतोय.
कारण की आपण प्रयोग, आपली शेती आपली प्रयोगशाळा जसं नाव आहे आपलं, तसं आपण आपल्या चॅनलचं तसं आपण अगोदर प्रयोग करतो आणि नंतर ते दाखवायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे हे चॅनल सबस्क्राईब अजूनही परत एकदा सांगतो करायला हरकत नाही, आणि फेसबुक पेज पाहाल तर फॉलो करायला हरकत नाही. तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. परत पुन्हा एकदा सांगतो, पेंडामेथिलीन आपल्याला एकरी 700 रुपयाच्या आसपास पेंडामेथिलीनचा खर्च येतो. याची कंपनी मी मुद्दाम दाखवत नाही. पिवळी बाटली तुम्हाला माहिती आहे, आपण पिवळं औषध जमिनीवर मारतो. पेंडामेथिलीन त्यात घटक असतो. बऱ्याचशा उगवणीपूर्व पिकामध्ये आपण याला वापर करतो. आणि हे जे तणनाशक आहे ते याच्यासुद्धा मला हे सुद्धा तुम्हाला सांगायचं नाही की तुम्ही गोल घ्यावं की कुठलं घ्यावं, पण ऑक्सोक्लोरोफेन हे जे घटक असलेलं जे नाव आहे ऑक्सिक्लोरोफेन, त्याच्यामध्ये तत्व 23.50% भार हे दिलेलं आहे या बाटलीवरती, आणि गोल नावाने प्रचलित आहे म्हणून ते नाव सांगितलं. बाकी ऑक्सिक्लोरोफेन तुम्हाला कुठल्या कंपनीचं काय जे भेटत असेल त्याचा तुम्ही विचार करू शकता, आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला काय येतो ते नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही जर हे औषधं वापरली असतील कमेंटमध्ये लिहा, कारण की नवीन जे शेतकरी आहे त्यांना वापरायला सोपं होतं. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. राम राम.